एम राजकुमार साहेब, बीसीपी कबाडे साहेब आणि या ठिकाणी त्यांचे सर्व सहकारी, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि या शांतता कमिटीला सोलापूर शहरातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवामध्ये सहभागी होणारे सर्व मंडळ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, गेल्या 2 तासापासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या अनुषंगानं पोलीस आयुक्त साहेबांनी सोलापूर महानगरपालिका एमएससीबी यांच्या संयुक्त विद्यमानं जी 13 तारखेपासून आणि 19 तारखेपर्यंत जी जाग्यावर साजरा करणारे मंडळ असतील आणि मिरवणुकीमध्ये सहभागी मंडळ असतील, या मंडळाच्या या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्या अडचणीच्या अनुषंगानं आज विविध कार्यकर्त्यांनी, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जी काही समस्या सांगितलेल्या आहेत त्या समस्याची नोंद बऱ्यापैकी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतली. परंतु साहेब, सोलापूर महानगरपालिकेचे या ठिकाणी कारंजे साहेब असल्यावर मला या आजच्या मीटिंगच्या माध्यमातून सांगायचं आहे, डबरिंग चौकातून जो खाली जुन्या इम्प्लिमेंट चौकापासून ते चांदणी चौक हा अत्यंत खराब झालेला रस्ता आहे. तिथं एक डांबरी लेअर या ठिकाणी झालं पाहिजे, कारण का अत्यंत खराब रस्ता झालेला आहे तो. आणि त्या परिसरामध्ये स्वतः महानगरपालिकेचे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी, कारण का देखाव्याची जी साईज असते ती मोठ्या असल्यामुळे त्या ठिकाणी मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. खास करून जे जुना इम्प्लिमेंट चौक आहे, जुन्या इम्प्लिमेंट चौकापर्यंत महापौरांच्या निवासाच्या ज्या पाठीमागेपर्यंत मोठे मोठे झाडं आहेत, ती झाडाच्या फांद्या झाडाने कट करता, झाडाच्या फांद्या जरी कट केल्या आणि तिथला रस्ता जरी व्यवस्थित केला तर त्या गेल्या बारीला मागच्या 1-2 वर्षापूर्वी खाली मिरवणुका केल्यानंतर बऱ्याच जणांचे या ठिकाणी अडथळे झाले होते. त्या ठिकाणचा मार्ग व्यवस्थित झाला पाहिजे. आणि एमएससीबी ला नेहमीच जो महापौर बंगल्यापासून रामलाल चौक परिसरामध्ये जे रस्ते आहेत 1-2-4, त्या रस्त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अंधार असतो. एमएससीबीचे अधिकारी कुठे असतील तर त्यांनी नोंद घ्यावी. त्या भागामध्ये गेले आम्ही लहानपणापासून बघतो की तिथली लाईट गेलेली असते. तर त्याबरोबर साहेब, पाण्याचा आता तुम्ही बघितलं, महानगरपालिकेचं पाण्याचं दिवस कमी काय करायचं जास्त करायचं चाललेलं आहे. ज्या ठिकाणी उत्सव करणारी संख्या त्या ठिकाणी जास्त असेल, जे सोलापूर शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे, त्या ठिकाणचा पाणी पुरवठा 19च्या ऐवजी 18 तारखेला, कारण का मिरवणूक लवकर निघण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा लवकर त्या ठिकाणी झाला पाहिजे, जेणेकरून तशा पद्धतीचं तुम्ही तुमच्या लेवलला 18 तारखेला मुबलक पाणी आणि पाणी पुरवठा सुरळीत असला पाहिजे, त्याची नोंद या ठिकाणी घेतली पाहिजे. त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये जी मिरवणुकीचा मार्ग आहे, त्या मिरवणुकीच्या मार्गाला तर तुम्ही पाण्याची तर त्या ठिकाणी सिटी बसची सोय असेल किंवा अनेक अशा गोष्टी तुम्ही तर कर्तव्यवर्षीप्रमाणे काढणारच आहे. अनेक मंडळाच्या या ठिकाणी जी तक्रार आहे त्या तक्रारीच्या संदर्भात या ठिकाणी वाहनं एका साईडला लागले पाहिजे, दुसऱ्या साईडला वाहनं गेले पाहिजे, अशा पद्धतीची सोय या ठिकाणी सुचवल्याप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता बहुतेकाने सोलापूर शहरामध्ये अनेक माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी इतिहास सांगितलेला आहे, त्या इतिहासाच्या खोलात या ठिकाणी जाणार नाही मी. मला कमिशनर साहेब, राजकुमार साहेब, तुम्हाला विनंती करायची आहे की डॉक्टर